जे सांगतायत ते अत्यंत समर्पक आणि अत्यंत त्या उंचीचं सांगतायत ज्या वेळेला शास्त्रांनी तेवढी प्रगती केली नव्हती, आणि त्यावेळेला त्यांनी हे जे सांगितलं त्याची प्रचिती आता आपल्याला शास्त्र पण सायन्स पण आपल्याला त्याच दिशेने नेते, हे जाणून घेण्याला मला खूप आनंद वाटतो. थोडक्यामध्ये गॉड पार्टिकल बद्दल बोलायचं झालं तर आपलं पूर्ण युनिवर्स जे आहे, जे काही आपण आपल्या सृष्टीमध्ये आहे जे बघतो, त्याच्यामध्ये मूलतः दोन प्रकारचे भाग असतात. एक म्हणजे मॅटर, म्हणजे जे ज्याला आपण वस्तू म्हणू, आणि फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण फोर्स किंवा फोर्सेस विच आर ॲक्टिंग इन नेचर. सो बेसिकली इन द युनिवर्स देर आर मॅटर अँड देर आर फोर्सेस. आईन्स्टाईननी खूप 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 प्रयत्न केला की आपण एक ग्रँड युनिफाईड थेअरी अशी शोधून काढू ज्याच्यानी सगळ्या युनिवर्सचं एक मास्टर की आपल्याला मिळू शकेल, ज्याच्यानं आपल्याला समजू शकेल की युनिवर्स आणि मॅटर आणि फोर्सेस हे सगळं कसं काय एकत्र करता येऊ शकेल का आपल्याला. तर ह्या सायन्सनी जो मार्ग अवलंबला आहे त्याला रिडक्शनिझम म्हणतात. आपल्याला माहिती असेल माट्रॉश्का म्हणून एक प्रकारच्या बाहुल्या असतात, रशियन बाहुल्या असतात. त्या एका बाहुलीच्या पोटामध्ये आणखीन एक बाहुली, तिच्या पोटामध्ये आणखीन एक बाहुली, तिच्या पोटामध्ये आणखीन एक बाहुली. तर ह्याला रिडक्शनिझम असं म्हणतात. म्हणजे विभाजन करत 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 शास्त्राचं असं एक कन्व्हिक्शन आहे की आपण विभाजन करत शेवटी एक अशा अणुरेणूपर्यंत पोहोचू ज्याच्यावरनं आपल्याला समजून येईल की बाबा हे सगळं ब्रह्मांड जे आहे ह्याची उत्पत्ती कुठनं झाली. तर हा शास्त्राचा एक प्रकारचा एक अहंकार म्हणता येईल की त्याचं मूळ तत्वच असं आहे की मला बाप दाखवलं तर श्राद्ध कर, मला कार्यकारण भाव पाहिजे, तू मला काहीतरी उगाच उलट सुलट सांगू नको. आणि ह्या शास्त्राच्या अहंकाराला इतका मोठा तडा पोचला क्वांटम फिजिक्सच्या स्वरूपात की क्वांटम फिजिक्सचा मूलतः सिद्धांतच इज कॉल्ड हायझनबर्ग्स प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी, की जिथे अनसर्टनच आहे, कुठे सर्टनिटी कशाबद्दलच सांगता येत नाही. म्हणजे यू कॅनॉट से विथ ॲक्युरेसी दॅट द पार्टिकलची पोझिशन नेमकी कुठे आहे, यू कॅनॉट से इट. सो द एंटायर रिअल्म ऑफ क्वांटम फिजिक्स इज बेस्ड ऑन अनसर्टनिटी. तर त्यामुळे शास्त्राला हा मोठा तडा गेलेला आहे. पण तरीसुद्धा शास्त्रांनी त्याचा हट्ट सोडला नाही आणि त्यांचं म्हणणं असं की हे फोर्सेस जे आहेत, तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे जे एलिमेंटरी पार्टिकल्स जे आपण म्हणतो, तर शास्त्रांनी आतापर्यंत जे काय शोध लावत गेलेले आहेत त्याच्यामध्ये फोर्स आणि मॅटर ह्या दोन गोष्टींचं मूळ कण आपण म्हणता येईल, बेसिक एलिमेंटरी पार्टिकल जे म्हणता येईल, तर त्याच्यातले दोन प्रकारचे भाग आहेत. एकांना फर्मिऑन्स असं म्हणतात, एनरिको फर्मी ह्या शास्त्रज्ञाच्या नावानंतर, आणि दुसऱ्यांना बोझॉन्स असं म्हणतात आपले सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ. तर हे जे लेप्टॉन्स आणि क्वार्क्स जे दिसत आहेत हे आपल्याला जे स्थूल जे आहे सगळ्या गोष्टी, मॅटर जे आहे ज्याच्यात ॲटम्स आणि आपण न्यूक्लिया आणि इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे ह्या लेप्टॉन्स आणि क्वार्क्सच्या मार्फत बनलेले असतात. ह्या लेप्टॉन्स आणि क्वार्क्सचे परत सबटाईप्स आहेत, 6 प्रकारचे क्वार्क्स आहेत, 6 प्रकारचे लेप्टॉन्स आहेत. तर हे जे लेप्टॉन्स आणि क्वार्क्स आहेत ह्यांनी आपलं सगळं जे स्थूल जे दिसतं मॅटर जे बनलेलं आहे ते ह्या 12 कणांनी बनलेलं आहे. आणि उजवीकडे जे निळे 4 दिसत आहेत त्यांना फोर्स कॅरियर्स म्हणतात किंवा त्यांना गेज बोझॉन्स असं म्हणतात. संकल्पना अशी आहे की जे काही फोर्स आहेत म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणा किंवा लाईट म्हणा, हे पण कणाच्या मार्फतच ट्रान्समिट केले जातात. ह्याचा अतिरेक म्हणजे ग्रॅव्हिटी, जे आपण गुरुत्वाकर्षण फोर्स म्हणतो, तर गुरुत्वाकर्षण फोर्स जो आहे तो सुद्धा ग्रॅव्हिटॉन ह्या एका बोझॉनच्या मार्फत त्याचं कार्यान्वित होतं तो फोर्स. तर इथपर्यंत लोकांना ह्याचे काही पुरावे पण मिळाले इन द लिनियर ॲक्सेलरेटर. पण एक गोष्टीचं मोठं कोड होतं. तुम्ही जर अणूचं जर हे अर्न्स्ट रुथरफोर्डनी 1911 साली ॲटमचा पहिल्यांदी स्ट्रक्चर कसं असेल ह्याची मांडणी केली. त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की जवळजवळ 99% ॲटमचा जो भाग आहे तो केवळ अवकाश आहे. इट इज ओनली स्पेस, देर इज नो मॅटर ॲट ऑल. मग प्रश्न असा येतो की जर 99% अवकाश आहे तर मग आपल्याला माझा शर्ट, माझी स्किन किंवा ह्या ज्या स्थूल गोष्टी आहेत ह्यांना घनत्व कशामुळे येतं? ह्याला काही कारण नाही, कारण सगळीकडे ॲटममध्ये 99% स्पेस. तर हा प्रश्न फिजिसिस्टना खूप भेडसावत होता की हे नेमकं कसं, मॅटर घनता कशामुळे येते?
प्रत्येक गोष्टी जी आहे त्याला घनता आहे, तर ती मॅटरला मास कुठनं मिळतं, तर मास कुठनं मिळतं ह्याच्याकरता बरेच प्रकारचे तर्कवितर्क करण्यात आले. आणि 1964 साली पीटर हिग्स एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होते, त्यांनी एक हायपोथिसिस मांडला की त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं पडलं की एक हिग्स फील्ड म्हणून एक असलं पाहिजे. ते हिग्स फील्ड सर्वत्र सगळ्या युनिव्हर्सभर पसरलेलं आहे आणि त्या हिग्स फील्डच्या मध्ये रेझिस्टन्स जो निर्माण होतो तो हिग्स बोसॉनमुळे तयार होतो. आणि हिग्स बोसॉन जर सापडला तर मग हे जे हे जे आपल्याला एलिमेंटरी पार्टिकल्स ह्यांना स्टँडर्ड मॉडेल ऑफ फिजिक्स असं म्हटलं जातं. तर त्या स्टँडर्ड मॉडेल ऑफ फिजिक्सनी हे भाकीत केलं होतं की हिग्स बोसॉन नावाचा एक सब ॲटॉमिक पार्टिकल हा असलाच पाहिजे जर का स्टँडर्ड पार्टिकलचे बाकीचे सगळे पार्टिकल्सचा शोध लागला होता. तर ह्या पार्टिकलच्या शोधाकरता खूप प्रयत्न आटोकाट चालले होते. आणि हे जे लिनियर ॲक्सेलरेटर जो आहे CERN म्हणजे युरोपमध्ये अंडरग्राऊंड आहे तो, ते प्रोटॉन, 2 प्रोटॉन्स विरुद्ध दिशेने खूप अत्यंत म्हणजे जवळजवळ प्रकाशाच्या गतीने त्यांना ॲक्सेलरेट करायचं आणि मग त्यांच्यावरती जेव्हा एकमेकांवर आदळतात त्यावेळेला जो एक वर्षा होतो सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा त्याचं विश्लेषण करण्यात येतं. आणि त्यावेळेला मग आपल्याला हा जो हिग्स बोसॉन जो आहे हा अत्यंत त्याचं हाफ लाईफ म्हणजे काही म्हणजे मिली सेकंड एवढंच असतं. आणि कारण इट इज व्हेरी अनस्टेबल आणि तो डिटेक्ट होतो फक्त एक पार्टिकल डिटेक्टर नावाचे एक यंत्रणेने ते डिटेक्ट होतो आणि लगेच तो डिके होतो इनटू स्मॉलर पार्टिकल्स. तर हिग्स बोसॉन हा सापडला ह्याचा अर्थ त्यावेळेला ह्याचा गॉड पार्टिकल म्हणण्याचं कारण असं होतं की एक लिओन लेडरमन नावाचा एक नोबेल प्राइज विनर जो ज्याला सबसिक्वेंटली नोबेल प्राइज मिळालं, त्याला तो वैतागून त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ह्या विषयावरती. आणि त्याला हे हिग्स बोसॉन हे किती किती धडपडतोय पण तरी देखील ते पार्टिकल काही सापडे ना, तर तो वैतागून त्याला तो गॉड डॅम्ड पार्टिकल म्हणलं होतं त्या पुस्तकामध्ये. आणि तो प्रकाशक जो होता तर त्याला वाटलं की हे गॉड म्हणजे थोडा एक शिवी असल्यासारखा शब्द आहे, तर त्यांनी ते डॅम्ड काढून टाकलं आणि फक्त गॉड पार्टिकल म्हणलं त्याला. तर त्याचा वास्तविक गॉडशी काही संबंध नाही या गॉड पार्टिकलचा. त्याला गॉड डॅम्ड पार्टिकल म्हणलं होतं आणि ते डॅम्ड काढून घेतल्यानंतर जे उरलं ते गॉड, ते म्हणून गॉड पार्टिकल म्हणलं जातं त्याला. तर हे हिग्स बोसॉन अजून त्याचं डेफिनेटिव्ह प्रूफ नाही आहे, पण देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग चान्स की देर इज अ रेंज ऑफ 125 to 127 गिगा इलेक्ट्रॉन वोल्ट्स. हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स ज्या लेवलवर असतात त्यांचं वजन हे आता म्हणजे ग्रॅम्स वगैरे हे खूप मोठं होतं. त्याच्याकरता त्याचं मोजण्याचं जे एक साधन आहे त्याला 125 इलेक्ट्रॉन वोल्ट्समध्ये ही युनिट असतं. त्याचं 125 to 127 गिगा इलेक्ट्रॉन वोल्ट्स एवढं वेट ज्या पार्टिकलचं असेल, हेवी पार्टिकल असतं ते हिग्स बोसॉन असण्याची शक्यता आहे, असं इथपर्यंत आपली गाडी आजपर्यंत पोचलेली आहे. तर वास्तविक त्याचा गॉडशी तसा डायरेक्ट काही संबंध नाही. इट इज जस्ट, आणि इनफॅक्ट त्याचा एक प्रकारे फायदा असा झाला की त्याला गॉड पार्टिकल म्हटलं म्हणून त्याच्याबद्दल एवढी उत्सुकता निर्माण झाली जगामध्ये की गॉड पार्टिकल म्हणजे नेमकं आहे काय, इज इट रिअली समथिंग टू डू विथ गॉड. तर इट हॅज नथिंग टू डू विथ गॉड इन द ट्रू सेन्स ऑफ द वर्ड. इट वॉज जस्ट अ नॉमेनक्लेचर यूज्ड टू डिस्क्राईब द हिग्स बोसॉन. आता हा हिग्स बोसॉन सापडल्यानंतर असं भाकीत केलं गेलं होतं की त्याच वेळेला डार्क मॅटर आणि इतर अजून काही ज्या हायपोथिसिस मांडले गेले होते त्या गोष्टी पण आपल्याला शोध लागेल, त्या अँटी मॅटरचा पण शोध लागेल, पण तसं काय अजून शोध लागलेला नाही आहे. तर ही थोडक्यामध्ये ही गॉड पार्टिकल ह्याबद्दलची मी तुम्हाला माहिती पुरवली. आता मला दुसरा द सेकंड पार्ट ऑफ माय टॉक विच आय वॉन्टेड टू टॉक अबाउट वॉज की हा अणुरेणू या थोकडा हा जो अभंग आहे हा फार प्रभावी आणि फार विलक्षण आहे. माझ्या पूर्वीचे जे स्नेही होते ज्यांनी तो अभंग बोलून दाखवला, त्याच्यामधला एक क्वांटम फिजिक्समध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत जो आहे तो असा की जोपर्यंत एक इंडिपेंडेंट ऑब्झर्वर एखादा प्रसंग पाहत नाही तोपर्यंत तो प्रसंग घडलाच नाही. हे एक अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल प्रकारचं विधान आहे. उदाहरणार्थ जर का मी चंद्राकडे जर बघितलं तर चंद्र आहे, चंद्राकडे जर मी बघितलं नाही तर चंद्र नाही आहे. सो the entire focus of science has now moved into the realm of observer based reality. ऑब्झर्वर असला तरच त्या जे काय इव्हेंट आहे तो होतो, ऑब्झर्वर नसला तर इव्हेंट झाला नाही, नथिंग एक्झिस्ट्स. दिस हॅज बीन प्रोव्हन बाय क्वांटम फिजिक्स इन इक्वेशन्स इन क्वांटम फिजिक्स. तर गंमत पाहा तुम्ही की हा सिद्धांत आत्ता अलीकडे आला क्वांटम फिजिक्स मधला, पण
जेव्हा संत तुकोबांनी हा जो सांडली त्रिपुटी हा जो एक ही एक लाईन रचली गेली. त्रिपुटी म्हणजे नेमकं काय की दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे तिन्ही एकच आहे. हे तिन्ही एकच आहे, एकात्मता आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच ह्याचा अर्थ इन मॉडर्न डे क्वांटम फिजिक्स ऑब्झर्वर नसला तर काहीच नाही. तर हे इतकं सुरेख उपमा देऊन ज्ञानेश्वर माऊलींनी ही परिभाषा आपल्या पुढे मांडली की सरते शेवटी हे जे सगळं दिसतंय हे सगळं चैतन्यमय आहे. ह्याच अनुषंगाने कराड सर आणि भटकर सर आणि आम्हाला हॉलंडला एक सँड कॉन्फरन्सला जाण्याचा योग आला होता. आणि तिकडे डबल स्लिट म्हणून एक खूप गाजलेली एक्सपेरिमेंट आहे. आपल्याला जर कधी वेळ मिळाला तर अवश्य ती यूट्यूबवर बघा. आणि तिकडे एक फ्रान्समधली एक थिओरिटिकल फिजिसिस्ट आली होती आणि तिने ती फिल्म ॲक्च्युली दाखवली की जेव्हा प्रकाशाचे काही एक सिंगल मोनोफोटॉनिक बीम जर आपण 2 स्लिट्सच्यावरती सोडली तर आयडियली ती एका स्लिट ते प्रकाशाचे कण आहे ते आयदर डाव्या स्लिटमधनं किंवा उजव्या भेगेमधनं भिंतीवर दिसले पाहिजेत. पण जरी मोनोफोटॉनिक बीम सोडली तरी सुद्धा इंटरफरन्स पॅटर्न जनरेट होत होता. आणि ते बघितल्यानंतर असं इट वॉज कमिंग टू अ व्हेरी फिनॉमिनल कन्क्लुजन की एकच फोटॉन एकाच वेळेला दोन्ही स्लिट्समधनं जाऊन इंटरफरन्स पॅटर्न क्रिएट करत होता. हे अनाकलनीय आहे. म्हणजे शास्त्राला पण अचंबित करणारा प्रकार आहे हा. इथपर्यंतही सरप्राईज थांबत नाही. त्यांनी नंतर म्हणलं की असं जर असलं तर आपण कॅमेरा त्या 2 स्लिट्सच्या जवळ तिकडे ठेवूया आणि मग बघूया नेमकं की हा प्रकाशाचा कण दोन्हीकडनं कसा जातो. ज्या वेळेला तो कॅमेरा त्या स्लिट्सच्या त्या 2 भेगांच्या अत्यंत जवळ लावण्यात आला त्यावेळेला ते बरोबर प्रकाशाचे सगळे जे कण होते मोनोफोटॉनिक बीम ते एकाच भिंगातनं गेले, एकाच भेगेमधनं गेले. ह्याचा अर्थ त्या प्रकाशाच्या कणांमध्ये पण कॉन्शियसनेस होतं आणि इंटेलिजन्स होता हे जाणण्याचा की कोणतरी आपल्याला पाहतंय आणि म्हणून मग आपण आपलं बिहेवियर बदलायचं. म्हणजे जे आपल्या संत वाङ्मयामध्ये म्हणलेलं आहे की चराचरामध्ये चैतन्य आहे तर प्रकाशाच्या प्रत्येक कणामध्ये चैतन्य आहे. तुम्हाला एक साधा एक उदाहरण देऊन सांगतो की आपण समजा ह्या टेबलावरती जर काच असली तर त्या काचेच्या खाली मला टेबल आहे हे पण दिसतं आणि त्याच्यामध्ये मला माझं प्रतिबिंब पण दिसतं. ह्याचा अर्थ काय होतो की काही कण त्या काचेच्या थ्रू जाऊन मला काचेच्या खालचं दिसतंय आणि काही कण त्या ग्लासवरती आदळून परत आपटून माझ्याकडे येतात आणि मला माझं प्रतिबिंब दिसतंय. तर त्या प्रकाशाच्या कणाला कुठच्या प्रकाशाला कुठच्या कणाला थ्रू अँड थ्रू जायचं आणि कुठच्या कणाला परत उलटं माझ्याकडे यायचं हे समजण्याची अक्कल कोण देतं. कारण दोन्ही दिसतंय मला, त्या काचेच्या खालचं पण दिसतंय आणि त्या काचेमध्ये माझं प्रतिबिंब पण दिसतंय. तर ह्याचा अर्थ की कॉन्शियसनेस इज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू द ब्रेन. Consciousness is there in every single aspect, every single minute part, and this is my conclusion that I have come to understand. आणि probably आपली आकलन शक्ती किंवा आपली कॉम्प्रिहेन्शन किंवा आपले पर्सेप्टिव्ह स्किल्स जे आहेत ते एवढे अजून या स्तराला पोचलेले नाही आहेत की ज्यामध्ये आपल्याला समजू शकेल की जेथे दगड माती जे निर्जीव गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये पण चैतन्य आहे आणि ते चैतन्य वेगळ्या प्रकारचं आहे. एवढंच फरक आहे. आपलं चैतन्य, आपल्या मेंदूमधलं चैतन्य ते वेगळ्या प्रकारचं आहे. तर हे जे एक संत वाङ्मयामध्ये जे आपल्याला मिळालेलं आहे माझं अत्यंत एक प्रांजळ आणि अत्यंत मनापासून येणारी एक इच्छा आणि उर्मी आहे की ज्याला मी हे आपल्या संत वाङ्मयांमध्ये ज्यांनी वेगवेगळे अभंग वेगवेगळे विचार मांडलेले आहेत त्याला माझी एक खूप तळमळ एकच आहे की त्याला डिसॅफ्रनाइज करावं. सॅफ्रन म्हणजे आपल्या हिंदुत्वाचा जो एक भगवा रंग जो आहे तर ते सॅफ्रन रंग आला तिथे किंवा तिथे वाद आला, हिंदुत्ववाद कुठचा वाद, आणि वाद म्हटलं की वादच निर्माण होतो. देर इज नो अग्रीमेंट, इट इज ऑलवेज कन्फ्युजन. तर रिमूव्हिंग द अनकवरिंग दिस अल्टिमेट ट्रूथ, removing the saffron color of it is what I would like to do as a scientist and get it out from the shackles of these colors of green, orange, red. They are not necessary. The desaffronizing this concept which all these great leaders, great saints have put forward is one of the missions of my life, and that is why I am trying to express my thoughts on this podium. As a last part of my talk, I would like to माझं चिंतन ह्या विषयावरती असं मांडावंसं वाटतं की मी ब्रेनची रोज महिन्यातनं निदान 10-12 तरी ऑपरेशन्स करतो. माझ्या डोक्यात विचार आला सध्या संगणकाचा युग आहे की संगणकाचा युग आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये प्रोग्राम असतो, ऑपरेटिंग सिस्टम असते. तुम्ही मायक्रोसॉफ्टची MS ऑफिस असते किंवा विंडोज असतं, ते ऑपरेटिंग संगणक चालवण्याचा तो प्रोग्राम असतो.
ब्रेन सुद्धा हा एक अल्टिमेट प्रकारचा प्रोग्राम आहे, ह्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. इट इज अन अल्टिमेट प्रोग्राम. मग तो प्रोग्राम काय आहे ब्रेनचा? तर ब्रेनचा प्रोग्राम मला असं लक्षात आलेलं आहे की हे जे आपण आपल्या संत वाङ्मयामध्ये म्हटलेलं गेलेलं आहे की हे सगळं जे जग आहे हे मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य जगत मिथ्या असं म्हटलं जातं, किंवा हे माया आहे, इल्युजन आहे. तर बेसिकली मला असं वाटतं की ब्रेन हा जो ऑर्गन आहे ह्याचं मेन प्रोग्राम काय आहे की हे जे मिथ्या आहे किंवा हे जे इल्युजन आहे हेच सत्य आहे, हा तो ब्रेनचा प्रोग्राम आहे. आणि तो प्रोग्राम जर मी समजू शकलो की हे सत्य नाहीये, पण मला माझा ब्रेन हा इतका अल्टिमेट सॉफ्टवेअर आहे, इट इज अल्टिमेट सॉफ्टवेअर विच मेक्स मी फील दॅट मे बी दिस इल्युजन व्हॉट इज ॲक्च्युअली अन इल्युजन इज द ट्रूथ. And if I can deprogram the brain and understand that this is actually an illusion, this is not the truth, then that is a state of realization. आणि मला असं वाटतं की मोक्ष आणि लिबरेशन आणि हे सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती मी माझ्या परीने बरंच चिंतन केलेलं आहे. पण मला एक जे वाक्य पटलेलं आहे ते असं आहे की लिबरेशन किंवा मोक्ष इज नॉट ऑफ द पर्सन. म्हणजे दीपक रानाडेचा मोक्ष नाही, दीपक रानाडे पासून मोक्ष मिळाला पाहिजे. इट इज मोक्ष फ्रॉम द पर्सन, नॉट ऑफ द पर्सन. आणि ज्या वेळेला माझी ही आयडेंटिटी पूर्ण डिझॉल्व्ह होईल आणि माझं स्वरूप साक्षात्कार मला होईल की मी माझं खरं चैतन्य स्वरूप जे आहे ते मला जाणता येईल, त्यावेळेला मी दीपक रानडे उरत नाही. आणि जसं माझे अगोदरचे वक्ते बोलले की तिथे मीपणा संपतो, उरलो उपकारा पुरता, तिथे माझी आयडेंटिटीच विलीन होते ह्या सगळ्या चैतन्यामध्ये. आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की हे जे सगळं जे आहे नॉलेज जे आहे, मला एका गोष्टीची पूर्ण खात्री पटलेली आहे की मी हे नॉलेज हे संपादन करू शकत नाही. कारण जोपर्यंत मी नॉलेज काहीतरी संपादन करू शकतो तिथे द्वैत राहतं. खरं मोक्ष आहे की मी ते ज्ञान बनून जातो. आय बिकम दॅट नॉलेज. I do not acquire that knowledge, I become that knowledge. And it is only when I become that knowledge that I will seek liberation. And to end my talk, because I think बराच वेळ I think we are overshooting our time, but मला at the end of it to conclude I would like to say that probably the whole universe is one particle of consciousness, and that is the God particle. Thank you. आपण जवळजवळ 5 वाजल्यापासून या ठिकाणी थांबलो. किंबहुना माझा अधिकार वापरून आणि वक्त्यांची क्षमा मागून प्रश्नोत्तरांचा तासाला आपण पूर्णविराम देतो आहोत. पण माझं कर्तव्य म्हणून मी आता सांगतो, दोन्ही वक्त्यांच्या विषयीची भावना, विशेष करून किशोर सानप सरांच्या विषयी मी जे काही बोललो, काही चिंतन मला जाणवलं. दीपक रानडे यांनी एक शब्द वापरला की हा जो भगवा रंग आहे त्याच्यापासून थोडी मुक्तता करण्यासाठी किंबहुना दीपकला कार्य करा असं वाटतं. मी अनेक वेळा बोललेली गोष्ट सांगेन की दीपक आणि आमचा संबंध जो काही आला, आणि मी अशी अपेक्षा करतो की मी दीपक राणेंना पुन्हा सर्व लोकांना आपल्याला उठून उभं राहून त्याला अभिवादन करून त्याला ॲप्रिशिएट केलं. त्याचं कारण असं आहे की माझी अशी अपेक्षा आहे की माझ्यासारख्या व्यक्तीने, मी बोलत राहतो की बा संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आईन्स्टाईन असं मी 25 वर्षापूर्वी लिहिलं, परंतु माझ्या बोलण्याला किंवा माझ्या सांगण्याला जगामध्ये तशी मान्यता मिळेलच असं मी काही अपेक्षा करत नाही. पण दीपक रानडे सारख्या व्यक्तींनी, एका न्यूरोसर्जननी, अत्यंत मोठ्या शास्त्रज्ञ असलेल्या व्यक्तींनी, विजय भटकरासारख्या शास्त्रज्ञांनी, मशाळकर सारख्या शास्त्रज्ञांनी हे जे ब्लॉट लागला, म्हणजे ज्ञानबा तुकारामांना टाळकुटे म्हणणं, हे धार्मिक म्हणणं. मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की मी 96ची परिषद जी घेतली होती ती 10 वेळा बोललो, ते पुन्हा एकदा आठवण करून देतो की मी बारलिंगे सरांना 10 ते 12 वर्ष जे भांडण होतं माझं की आमचे संत ज्ञानेश्वर तत्वज्ञ का नाहीत. मगाशी बोललो मी. आता तत्वज्ञ म्हणजे काय, शास्त्रज्ञ म्हणजे काय, लॉजिक अँड रिझनिंग याचं चिंतन मी बोलत नाही. पण एवढ्या एका गोष्टी करतात, भारतातले लोक नेहमी मला बारलिंगे सर जेव्हा म्हणाले की तुला काही तत्वज्ञान कळतं का रे, तू अभ्यास केलाय का कधी तत्वज्ञानाचा, तू तर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. पण तरी मी म्हणत असे की माझं काही तत्वज्ञान आहे सर, मला काय वाटतं वगैरे वगैरे. तर बारलिंगे सर म्हणले, अरे हे ज्ञानेश्वर तुकाराम हे धार्मिक लोक आहेत. काय केलं, लेबल लावून टाकलं.
आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, भारतातले इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस किंवा इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल काँग्रेसचे लोक जे होते, फिलॉसॉफिकल रिसर्च याचे जे अध्यक्ष होते भारतीय लोक, ते भारतीय लोकच त्याला धार्मिक म्हणत होते. बार्लिंगेने मला जो ते व्यास नावाचे ग्रस्त होते राजस्थानचे, पहिले इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस किंवा इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च या दोन महत्त्वाच्या संघटना भारतातल्या संस्था, पण हे लोक त्याला नेहमी धार्मिकच म्हणायचे, आपणच म्हणायचे. आता पाश्चात्य लोकांना धर्म शब्दाचा अर्थ कधी कळला का नाही मला माहीत नाही, अजूनही कळला की नाही माहीत नाही, टीका करत नाही, आपण शहाणं म्हणायचं नाही स्वतःला. पण ह्या सगळ्या गोष्टींना धार्मिक लेबल लावलं, त्यातूनही हिंदू वाचक लावलं, त्यातून सनातन धर्माचं लेबल लावलं आणि त्याला भगवीकरणे म्हटलं. जेव्हा मुरली मनोहर जोशींनी सरस्वती वंदना लावायची प्रथा सुरू करायची ठरली भारतामध्ये, तर तेव्हा त्याला भगवीकरणाचा रंग दिला गेला. आणि मी याच मुरली मनोहर जोशींना असं म्हणालो की सर, मी विश्वशांती प्रार्थना सुरू केली माझ्याकडं. अहो तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं हे. माझं याच्यात धार्मिक काय हो? या विश्वशांती प्रार्थनेमध्ये एकही शब्द धर्मवाचक नाही, एकही शब्द हिंदू वाचक नाहीच नाही. इट स्पीक्स ओनली द प्रिन्सिपल्स अँड लॉज ऑफ नेचर अँड लाईफ. या संपूर्ण विश्वाचं अंतिम सत्य आणि त्याचं स्वरूप सांगणारं हे चिंतन आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी कोहम सोहम लिहिलंय मी. विजय भटकर, मी आणि संजय उपाध्याय आम्ही सर्वांनी मिळून लिहिलं. आपला दीपकला हे माहीत आहे की हे सर्व शब्द धर्मवाचक नाहीत आणि त्यातून हिंदू धर्मवाचक तर नाहीतच नाहीत. हा प्रत्येक शब्द विश्वाचं अंतिम सत्य पुन्हा सांगतो सांगणारेच आहेत. मग तो तत्वमसी का कोणताही शब्द घ्या, अहम ब्रह्मास्मी घ्या, हा शब्द फक्त ह्या विश्वाचं अंतिम सत्य स्वरूप, सत्यनारायण सर्वात टीकेचा विषय. द अल्टिमेट ट्रुथ इज ओनली गॉड. आणि मी नाही बोलत, स्टीफन हॉकिन्स, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड टुडे, हा म्हणतो द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम फ्रॉम बिग बँग टू ब्लॅक होल पुस्तक काढून बघा. शेवटचा शब्द लिहिला त्याने, दी अल्टिमेट ट्रुथ और अल्टिमेट रियालिटी इज ओनली गॉड. दी गॉड पार्टिकल हा जो म्हणला ना आता, त्याचा अन्वयार्थ काही असो, पण याचं चिंतन इथून पुढच्या काळामध्ये भारतातले जे काही थोडे लोक मांडणार आहेत, आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर जगाच्या संसदेमध्ये ते मांडावं लागतं. MITच्या विश्वशांती केंद्रामध्ये ही सुरुवात आहे. पण हे चिंतन जगाचं, भारताचं सुंदर स्वरूप, ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप, कॉन्शियसनेस, हे सर्व चिंतन कोणत्या भाषेमध्ये कधी होतं त्याचा आवास्तव गर्व करण्याची आपल्याला गरज नाही. पण हे चिंतन जगाच्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मांडलं जावं, याच्यातल्याच काही लोकांना अगदी नोबेल प्राईजपर्यंत प्राइजेस मिळावेत आणि भारताचं खरं स्वरूप, ज्ञान स्वरूप, भारताचं उभारणी कशी आहे इथून पुढे, इट विल एमर्ज एज अ नॉलेज कॉरिडॉर ऑफ द होल वर्ल्ड. सर्व विश्वाचं ज्ञान स्वरूप, ज्ञानाचं दालन म्हणून भारत जगासमोर येणार 21व्या शतकामध्ये. आणि हे भाकीत आहे विवेकानंदाचं, पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. आणि त्यांनी भाकीत केल्यामुळं हे असत्य होऊ शकत नाही. हे सत्य होणार आपण असू की नाही मला माहीत नाही, पण अशा प्रकारचं भारताचं स्वरूप, खऱ्या अर्थाने खरं स्वरूप, ज्ञान स्वरूप जगासमोर येणार. आणि त्याच्याकरता ह्या लोकांचा जन्म आहे. त्या दीपक, मी त्या भूमिकेतून याच्याकडे पाहतो. हा न्यूरोसर्जन असून याला ज्ञानेश्वर तुकारामाचं एवढं वेळ का लागावं? काही कारण नाही. पण हा जो ध्यास आहे, हे जे चिंतन आहे, हे जे अंडरस्टँडिंग आहे, हा जो इंटेलिजन्स आहे त्याचा, आणि तो संपूर्ण ते इंटेलिजन्स या दिशेने लागतोय, हे माझ्या दृष्टीने शुभलक्षण आहे. विजय भटकर जगातला महान कॉम्प्युटर शास्त्रज्ञ, महान, खऱ्या अर्थाने महान. आणि ही व्यक्ती जेव्हा ज्ञानोबा तुकोबाच्या दिशेने चालते, हे आपलं परम भाग्य आहे. मी आळंदीकरांना कधी कळायचं नाही. आळंदीकरांना मी 1000 बारा सांगितलं, अरे तुमचं माझं भाग्य समजा ना की विजय भटकरला आळंदीचं वेड आहे. आळंदीच्या ज्ञानेश्वराच्या समाधीवर मस्तक ठेवायची आणि जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जगावर समोर मांडायची, हा त्यांचा प्रयास आहे. आणि त्याचाच भाग म्हणून खरं म्हणजे आज किशोर सानप साहेबांचं इथं येणं, त्यांचं चिंतन ऐकणं, कधीतरी परत एखाद्या वेळेस कुठला तरी योग आणून आपण त्यांचं भाषण ठेवू, ऐकू, चर्चा करू.
आणखीन समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि ये हृदयीचे ते हृदय घातले याची अनुभूती घेऊ. मी एवढं सांगून आत्ताचा समारोप करतो आणि संजयला एवढं सांगतो की संजय, तुम्ही तुमच्या पद्धतीने आता याचा समारोप करा. 2 मिनिट मी बोलू, एक मी बोलायचं. आवडी आणि लाजवी छंद म्हणावा काजो थकवी. माझ्या हातामध्ये समग्र तुका, मला खूप उत्सुकता आहे खरं म्हणजे, पण मी एवढं सांगेन की आपल्या MIT संस्थेच्या ग्रुपमधले जेवढे संस्था आहेत त्या प्रत्येक लायब्ररीमध्ये हा ग्रंथ घेतला जाईल, ठेवला जाईल. आणि आपल्यापैकी जे कोणी इतर संस्थांचे असले तर तुम्ही जरूर विचार करावा, कारण का असं लिटरेचर, इतकं चिंतन असलेलं सहजासहजी मिळत नाही, सापडत नाही. एवढं सांगतो. मगापासून बायकोचा SMS येतोय, निघालास का. निघालास का. आणि मी तिला उत्तर देतोय, मी आणखीन आत शिरतोय. आणखी त्या विषयाच्या खोलात आणखीन शिरतोय, मी अजून निघालो नाही. आवडी आणि लाजवी छंद म्हणावा काजो थकवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. आपण ऐकत असताना शब्दाला विविध अर्थ असतात श्रोते हो, आणि प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे शब्दांचा अर्थ घेतो आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतो, हसतो, किंवा काही वेळेला तो शाकाहारी अर्थ घेतो वाक्याचा, काही वेळेला तो मांसाहारी अर्थ घेतो. आणि मी प्रेक्षागृहामध्ये माझ्या शेवटच्या वाक्याचा मांसाहारी अर्थ घेतलेली माणसं आता बघितली. मी जादूगार आहे, मला चेहऱ्यावरून कळतं नेमकं कोण कधी कशासाठी हसलं ते. असो, त्यांना फक्त कळावं मी काय म्हटलं तेवढं म्हणून उल्लेख केला. वयाची 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्वप्नात संजय उपाध्ये झाला माझ्यासारखा दिसणारा. म्हणाला काय करतोयस, म्हटलं काही नाही, मॅच्युअर्ड झालो मी कसं काय, म्हटलं 50 वर्ष पूर्ण झाली. आमच्या समाजात 50 वर्ष पूर्ण झाली म्हणजे मॅच्युअर्ड झालं समजतात. तर मला आधी काय करत होतास, म्हटलं बँकेत नोकरी करत होतो. मग बँक काय असते, म्हटलं लोकांचे पैसे घेतो आम्ही, आमच्याकडे ठेवतो आणि इंटरेस्ट ते नंतर परत करतो, त्याला डिपॉझिट म्हणतो आम्ही. 3 वर्ष 10 वर्ष असे पैसे ठेवतो. पण म्हणजे काय करता, म्हटलं काही नाही, ते डिपॉझिट मॅच्युअर झालं की इंटरेस्ट सहित आम्ही त्यांना ते परत करतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला जगण्यात अजून इंटरेस्ट आहे. मी म्हटलं आहे. म्हणाल म्हणजे तू मॅच्युअर्ड नाहीस. दीपक रानडे शेवटी म्हणाले की मीच ज्ञान होण्याची क्रिया म्हणून अमृतानुभवाचा. अमृतानुभवामध्ये हाच मुद्दा ज्ञानेश्वर माऊलीने मांडलेला आहे. आणि तो असा आहे की आमोद सुनास झाले, सुगंधच नाक झाला, आरसे उठले लोचनाशी, डोळेच आरसा झाले, केस उभे राहिले आणि त्यांनीच कंगव्याचं काम सुरू केलं. ही जी अद्वैताची कल्पना मांडलेली आहे, इथेच पुन्हा जाऊन पोचणार हे सायंटिस्ट. आणि ते अगदी योग्य उदाहरण दिलं त्याने की विज्ञान नावाचा पोरगा बापाशी भांडून घरातून बाहेर पडला आणि कालांतराने त्याच्या बाहेर जाऊन लक्ष झालं की बापच खरा होता. आज जगदीश हिरेमठांच्या फिल्ममध्ये तो मुलगा आम्ही बघितला की बाप काय म्हणतो तेच खरं होतं. आणि ती सुंदर फिल्म त्यांनी दाखवली. तसं आजची ही दोन्ही व्याख्यानं अत्यंत ज्ञानी झाली. मला खूप बरं वाटलं. आणि मला असं वाटतं की शाळेला मुलांना सोडून झाल्यानंतर 2-1.5 तास तिथेच बायका उभ्या राहतात आया, आणि घरी येऊन म्हणतात वेळच नाही म्हणून. तर मला असं वाटतं की आत्तासुद्धा जे श्रोते थांबले त्यांनी घरी गेल्यानंतर एक चिंतन करा स्वतःचं की समजा मी 7:30ला निघून गेलो असतो तर घरी येऊन मी काय केलं असतं. त्यापेक्षा इथे जे घडलं ना ते नक्की ज्ञानदायक आहे एवढी माझी खात्री आहे. असो, आपण उद्या सकाळच्या सत्रासाठी म्हणून आभाळी आता ती अनाऊन्समेंट करेन. उद्याही अत्यंत महत्त्वाचं आणि राज्यपाल DY पाटील या ठिकाणी येऊन विषय त्यांचा पुन्हा ह्या पद्धतीचाच आहे, विश्वशांतीच्या दिशेनं जाणारा संत वाङ्मयाचा. तेव्हा पुढची अनाऊन्समेंट आभाळे करतील. मनपूर्वक धन्यवाद. संजय सर, उद्या सकाळी 11 वाजता आपला व्हॅलिडिक्टरी फंक्शन आहे आणि फंक्शनला चीफ गेस्ट अँड कीनोट स्पीकर आहे हिज एक्सलन्सी डॉक्टर DY पाटील, ऑनरेबल गव्हर्नर ऑफ त्रिपुरा. आणि ते यावर ते व्हॅलिडिक्टरी फंक्शनला आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि आपण आता आपल्या प्रथेप्रमाणे या सत्राचा समारोप पसायदानाने करूया. सर्वांनी पसायदानासाठी उभे राहा. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे, तोषूनि मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढ, भूता परस्परे फलो
दिशत सकळ मंगळी भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी